दूसरा कुठे गेला बॉल? चला चला चला, पाव 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 पाव, चला चला चला. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करत आहे. तर आज आम्ही जात आहोत गार्डनमध्ये रियांशला घेऊन. याआधी पण गार्डनला गेलो होतो, पण रियांश गार्डनमध्ये खेळायचं नाही, पाण्यावर बसायचं नाही, लॉनवर चालायचं सुद्धा नाही, तो बसायचा सुद्धा नाही लॉनवर. तर आज म्हटलं आता नवीन फेजमध्ये आलेला आहे तो, तर चला म्हटलं आता बघूया आता हा खेळतो का पाण्यामध्ये आणि लॉनवर चालतो का नाही हे बघायचं होतं, म्हणून आज आम्ही जात आहोत गार्डनला त्याला घेऊन. तर नवीन फेजमध्ये आलेला आहे तो, चालण्याच्या फेजमध्ये आहे. तर गार्डनमध्ये मस्त खेळेल, चालेल असं आम्हाला वाटतंय. तर मी जाऊन बघतो आता गार्डनमध्ये काय करतो, कसं करतो रियांश. तर चला, तर मग मी छान असं प्रोडक्ट मागवलं होतं आणि ते आज मला रिसीव झालेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि कसं वाटलं, काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला, तर मग आता आम्ही जातो गार्डनमध्ये आणि भेटूयात. मग तुम्हाला ते प्रोडक्ट पण तिकडून आल्यावर दाखवणार आहे, तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घराजवळच एक गार्डन आहे, चिल्ड्रन पार्क. तिथं आम्ही रियांशला खेळण्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि इथं बघा खूप सारे खेळणे आहेत, लहान मुलांचे खेळायचे. अजून अजून घाबरवून दिलं. रियांश आता थोडा मोठा झालेला आहे, तर तो बसायला लागलाय पाण्यावरती आणि एन्जॉय करतोय, खूप खेळतोय तो पण मस्त असं. आणि बघा किती छान असं त्याचा झोका झुलून राहिलाय. चालायला लागलाय तर तो मस्तपैकी आता वॉक करतो. त्याच्या पप्पांचं बोट धरून मस्तपैकी पूर्ण गार्डन मध्ये फिरत होता तो छान असं. हे बघा किती एन्जॉय केलं, खूप जास्त एन्जॉय केलं त्याने यावेळेला गार्डन मध्ये. चल चला, पाव 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 पाव, चल. अलू अलू अलू, नाही नाही नाही, गार्डन मध्ये तो सर्व पाण्यांवरती यावेळेला बसलेला आहे. फर्स्ट टाइम तो गार्डन मध्ये या सर्व पाण्यांवर बसलाय आणि खूप जास्त एन्जॉय केलं. आणि सर्वात जास्त त्याला चालायला खूप आवडत होतं आणि खूप जास्त थकून गेला होता तो चालून चालून. आणि या बाईक वर त्याला बसायला बिलकुल नाही आवडत होतं. आणि आम्ही यावेळेला ठरवलंय की रियांशला वीक मधून 1 दिवस किंवा 2 दिवस गार्डनला खेळायला घेऊन जायचं, कारण की तो खूप एन्जॉय करतो आणि छान अशी रात्री त्याला झोप लागते. गार्डन मधून घरी आलेलो आहेत आम्ही. तर मिशोवरून मी जे प्रोडक्ट मागवलं होतं ते आज पार्सल मला रिसीव झालेलं आहे. तर मी ते तुम्हाला आता दाखवते कसं आलंय, काय आलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. काही कारणांमुळे व्हिडिओला आवाज रेकॉर्ड नाही झालेला आहे, तर मी व्हॉइस ओव्हर करते. नवरात्र येत आहे, दिवाळी येणार आहे आणि लग्न असो, एंगेजमेंट असो, सर्वांना मेहंदी काढायला तर नक्कीच आवडतं. त्यामुळे मी असं प्रोडक्ट घेऊन आलेली आहे की ज्यांना मेहंदी नाही काढता येत स्वतः किंवा दुसऱ्यांकडे जावं लागतं मेहंदी काढायला, त्यांना दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. आता घरच्या घरी ते स्वतःच्या हाताने मेहंदी काढू शकतात. असं मी हे मेहंदीचं पेन्सिल घेऊन आलेली सर्वांसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी पूर्ण डेमो पण दाखवलेला आहे, कसं आहे काय आहे प्रोडक्ट. हे खूप छान असं प्रोडक्ट मला रिसीव झालेलं आहे. मेहंदी पेन्सिलचं स्टिकर म्हणू शकता तुम्ही याला. हे बघा, हे मोठं लांब स्टिकर आहे. हे तुम्ही खालच्या हातावर लावू शकतात किंवा कट करून दुसरी डिझाईन सुद्धा याच्याने आपण आडवी उभी कसंही पाडू शकतो. चला, तर मग या स्टिकरचा उपयोग करून दाखवते मी तुम्हाला, कसा यूज करायचं या स्टिकरला. हे बघा, मी सर्वात आधी मधून कट करून घेते आणि मधल्या हातावर हे स्टिकर मी असं लावून घेणार आहे. खूप सोपं आहे लावायला सुद्धा. कोणी नसेल ना तरी सुद्धा आपल्याला स्वतःला लावता येतं. आणि हे बघा, मेहंदीचा कोन आहे, मी त्याच्यावर आता मेहंदी सर्व लावून घेते आणि बोटाने पूर्ण पसरवून घेणार आहे.
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप सोपं आहे यूज करणं या स्टिकरला आणि कोणीही याचा वापर करू शकतो, यूज करू शकतो. ज्याला मेहंदी नाही काढता येत ते सुद्धा या स्टिकरने खूप छान अशी मेहंदी काढू शकतात. आणि मी इथं कलर मेहंदीचा यूज केलेला आहे, त्यामुळे इन्स्टंट कलर येतो या मेहंदीला. आता मी याला हे बघा ना, आपण रियूज सुद्धा करू शकतो या प्रॉडक्टचा. ते स्टिकर परत मी तिथंच लावून दिलं आणि नंतर दुसऱ्यांदा सुद्धा मी त्याचा वापर करू शकते. आता हात धुवून आलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही किती छान मेहंदी आलेली आहे. इन्स्टंट कलरवाली मेहंदी कोन मी यूज केलेला आहे आणि हे नंतर तुम्ही वापरू शकतात आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.